रमेश मडवी साहेबांचं आगमन झालेलं आहे। आपलंही मनपूर्वक आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत। चला सामन्याकडे आपण लगेचच वळणार आहोत। व्यासपीठावर रमेश मडवी नाईट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत। आगमन आपलं झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। भीमदादा फडके, चला सामन्याकडे सनी पाहतो आम्ही, कलाकार आहेत आमचे सनी फडके, स्वागत आहे। आणि वलूया यापूर्वी आवाज ऐकला आपण दिनेश बंधू अर्थात दिनेश पाटील सरांचं, आता वलूया आपण रोशन पाटील शिरवली आणि प्रवीण टेंबे वला बायकरमॅन प्रवीण या दोन व्यक्तिमत्वांकडे खेळ स्टार्ट। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच गुरुवर्य महागुरु MD गडगे सर, चंद्रन पनवेल, रायगड जिल्ह्याचं भूषण। अगदी सुपर 6 मधील अगदी लढत क्रमांक 1 तुमच्या समोर सादर होते, ज्या ठिकाणी संघ पाहायला मिळत आहेत। वीरा स्पोर्ट्स खडूकपाडा संघाच्या विरोधात खेळत असताना जनमान आरोही स्पोर्ट्स शिरवली सीमलंगड विभाग। यस, सुपर 6 का ये पहला मैच है। दोनों टीम ध्यान रखे कि मालिकावीर की जो 2 व्हीलर बाइक है उसके लिए रन काउंटिंग का आखिरी मैच है, तो ये बाइक के लिए आखिरी मैच है सुपर 6। दोनों टीम ध्यान रखे, इसके बाद जो भी आपके मुकाबले होंगे तो वो रन काउंट नहीं होंगे बाइक के लिए। आपको जो भी खेलना है इसी मैच में ये खेलना पड़ेगा। सन्माननीय रणवीर भोईर खडूकपाडा यांना खास आमंत्रण आहे। कुशाल पाटील यांचे आते भाऊ यांचं इथे मनपूर्वक आम्ही स्वागत करू आणि पाहतो अगदी वेगळ्या ढंगात वेगळ्या रंगात खेळलेला हा दमदार चौकार। जे 100 किंगमेकर सरकार अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांची आपण ख्यात प्रयत्न होता परंतु रोखून धरले जात। डॉट बॉल 4 ओवर का ये मैच है। राहुल उल्वेकर ने एक बेहतरीन चौका मारा, उसके बाद भावेश उनको साथ दे रहे और मेहमान लगातार आखिरी रात में इस मंच पर आते हुए सभी का स्वागत है। 100 किंगमेकर सरकार गोल्डन मैन संतोष शेठ मात्रे नितलस, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं। रमेश शेठ हमारे सिद्धि करौले के, वो भी मैच का आनंद ले रहे हैं। और शैलेश शेटवाली हाफ ट्रैकर क्रॉस बैट शॉट मिड विकेट बाउंड्री के बाहर, राहुल उल्वेकर के बल्ले से खनखनी 6 रन। एक दर्जेदार हा एक चांगल्या दर्जाचा हा आपण फटका पाहिला। राहुल उल्वेकर ने 4 मारे 6 मारे और अफलातून बल्लेबाजी। दोनों टीम ध्यान रखे, मैन ऑफ द सीरीज की जो बाइक है उसका ये आपका आखिरी मुकाबला है काउंटिंग के लिए। तेजस मडवी एक और बढ़िया शॉट लॉफ्ट किया मिड विकेट पे, ग्राउंड शॉट है ये, महज 1 रन मिलेगा। गेंदबाज को देखिए रोशन, तेजस गेंदबाजी कर रहे हैं, उनके पाँव में कोई शूज नहीं है ना कोई चप्पल है, बिना शूज के वो गेंदबाजी करे। घायल है लेकिन जिद्दी खिलाड़ी है ये तेजस, जो खिलाड़ी है ना संघर्ष से बना है। नक्कीच अगदी 4थ्या रात्रीमध्ये एक दर्जेदार खेळ राहिला होता टीम शिरवली संघाकडून आणि हाच तो तेजोमय गोलंदाज तेजस मडवी आता आग ओकतोय। हलवार पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, समोर पाहायला मिळतो A1 भावेश उल्वेकर आणि या फलंदाजाला रोखून धरले। अगदी पहिल्या पूर्वार्धातील अगदी हे पहिलं पिबनचं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहायला मिळतात 12। रोशन देखिए भोकरपाड़ा बनाम शिरौली का मैच हुआ था और खास करके मुझे लगता है भूषण पाटिल ने, भूषण नाम के जो खिलाड़ी थे शिरौली के, उन्होंने सबसे ज़्यादा कैच पकड़ी थी और उसके बाद तेजस की गेंदबाजी चमकी थी। भोकरपाड़ा बहुत ही अत्युत्तम फॉर्म में थी। भोकरपाड़ा के आदि नाम के बल्लेबाज ने हाफ सेंचुरी मारी थी, लेकिन उसके बावजूद शिरौली ने गेंदबाजी और फील्डिंग की ताकत पे मैच जीता। ऑपोजिशन की बात करते खिड़ूकपाड़ा, इस टीम ने भी पहले मैच में खुटारी को 1 साइड हराया और आखिरी मुकाबले में भी मोरबे को इस बार लगातार हराया और ये खिड़ूकपाड़ा भी आगे पहुंच गई है। नक्कीच 4थ्या रात्रीतील अखेरचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता रेवनाथ वायले यानं चांगला दर्जेदार खेळ साध्य केला। भूषण पकडलेले ते झेल आधी पाटीलचा, त्यानंतर टर्निंग पॉइंट तो आपण कॅच पाहिला ज्याच्या जोरावरती अगदी हा संघ भोकरपाडा संघाविरोधात जिंकल्यानंतर सुपर 6 मध्ये दाखल झाला। आता भिडत पाहायला मिळते तलोज MIDC परिभागातील वीरा स्पोर्ट्स खडूकपाडा संघाविरोधात अगदी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता।
अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो आपण निवृत्ती पाटील हा स्वतः संघनायक हा आपण गोलंदाज पाहतो आणि एक धक्कादायक प्रयत्न होता प्रवीण राहुल उल्वेकरचा रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नहीं तो खुद की गर्दन कट जाए। निवृत्ति पाटिल ये गेंदबाज है जिसने मैडन ओवर की है इस प्रतियोगिता में, बहुत ही मशहूर गेंदबाज है। आप ट्रैकर बॉल स्लॉट में और फेंक दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर। सर जडेजा स्टैंड के नजदीक 6 रनों के लिए राहुल उल्वेकर का बल्ला चल रहा है। देखिए जितने भी मुकाबले हुए भावेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, साहिल ने बल्लेबाजी अच्छी की, लेकिन अब राहुल का बल्ला चल रहा है। मतलब ये जो 3 स्टार है ना इनके, ये कमाल के हुलकावणी लगावणारे हे फटके अगदी एक चौकार एक लगातार आपण 2 षटकार या फलंदाजाच्या बाडमधून सध्याच्या घडीला पाहायला मिळतात। धाबा आक्रमकतेने पुढे मार्गस्थ होतात, एकूण धाबा 18। राहुल के कंधों पे दारोमदार है, उन्होंने अभी यहाँ से दूसरा छक्का मारा, एक चौका। राहुल अपने बल्लेबाजी के लिए पहचाने जाते हैं और राहुल के जो सुकन्या है उनका नाम है वीरा। वीरा स्पोर्ट्स कुडुपाड़ा के नाम से वो खेल रही है। राहुल की बात करें तो बहुत लंबे कद के बल्लेबाज है, उतने बढ़िया स्ट्रोक। किंग मेकर सन्माननीय गोल्डन मॅन प्रदीप शेठ माली खेळणे यांचे शुभागमन झाले। आपले मनपूर्वक स्वागत किंग मेकर प्रदीप शेठ माली यांचं स्वागत केले। अगदी इथे विकेट संपादन पाहायला मिळतं। निवृत्ति पाटिल की प्रचंड गति। जी बिल्कुल, इसने मैडन ओवर किए गेंदबाज ने, हमने देखा बहुत ही कमाल का एक गेंदबाज है। जब कोई गेंदबाज मैडन ओवर करता है किसी प्रतियोगिता में तो आगे चल के वो बेस्ट बॉलर का खिताब जीतने के नजदीक भी पहुंच सकता है। ऐसी चीजें हुई टेनिस क्रिकेट में, यह आसान नहीं होता मैडन ओवर। परिते व्यासपीठावर सन्माननीय प्रकाश वागुसकर माजी उपसरपंच पाले खुर्दे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांच्या समीप मयूरदादा दाबणे, जगन डोंगरे डोंगऱ्याचा पाडा पाहतो, भगवान डोंगऱ्याचा पाडा तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आणि आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे ते खेरेने गावातील किंग मेकर म्हणून परिचित असणारे सन्मान्य प्रदीप शेठ माली खेरेने, आपले मनपूर्वक स्वागत। ओ टू कमेंट्री बॉक्स प्रवीण आणि रोशन, सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत। एखादं गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं प्रवीण, त्या दर्जाचा पाहुण्यांचा इथे सहभाग या रॉयल स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो। रोशन मेहमान आते हैं, दिल खोल के यहाँ पर आर्थिक योगदान देते हैं। उसका कारण है कि श्री राम विट्ठल रखमाई मित्र मंडल का जो समाज कार्य है वो बहुत बड़ा है। आप देखिए, ओहो कमाल का स्ट्रोक, इसीलिए इन्हें भेजा जाता है। 1 डाउन का तूफानी बल्लेबाज तबाही मचाते हुए साहिल उल्वेकर। थैंक यू। संतोषित माटरे, जिस तरीके से 24 कैरेट गोल्ड उन्होंने पहना है वैसे 24 कैरेट गोल्ड का बल्लेबाज था साहिल उल्वेकर। नक्कीच अगदी गोल्डन षटक सुद्धा इथे सफर केले जात राहिलं विकेटचं वदन। सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे असतील, सन्माननीय शैलेश शेठ माली असतील, प्रदीप शेठ माली असतील। सरकार हिला भी सकते हैं और सरकार गिरा भी सकते हैं। MIDC की तोप है हमारे रमेश दादा सिद्धि करौले के सबसे टॉप के आयोजक है। शैलेश शेटमाली 11 सरपंच है, प्रदीप शेटमाली किंग मेकर आपको कहा जाता है। और हमारे देखिए प्रधान साहब छोटा सरजा जो बहुत ही मशहूर है, और उनके बाद संतोष शेठ म्हात्रे गोल्डन मैन 24 कैरेट गोल्ड 100 सरकार। नक्कीच सन्माननीय रमेश शेठ मडवी यांच्या माध्यमातून सुद्धा आपण दर्जेदार नाईट स्पर्धेचं आयोजन पाहतो। सिद्धी कलवले नाईट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत। आता लक्षवेधी कामगिरी केली जाईल लढतीकडे, जिथे धावा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत। 2 गड्यांचा खात्मा, एकूण धावा 24। आखिरी बॉल है, दूसरा ओवर, 4 ओवर का मैच है। दोनों टीम ध्यान रखे, मैंने अभी कहा मालिकावीर की जो 2 व्हीलर है वो क्वार्टर फाइनल का यह आपका आखिरी मैच है। इसके बाद वो काउंटिंग बंद हो जाएगी। सुपर 6 तक ये रन काउंट होंगे बाइक के लिए। सेमीफाइनल, क्वार्टर फाइनल और सेमीफाइनल, फाइनल में वो काउंट नहीं होंगे। अब आएंगे नितेश, आखिरी गेंद है, 24 लॉस ऑफ 2। वेरी गुड बॉलिंग निवृत्ति मैडन ओवर का ये गेंदबाज है। अंतिम गेंद डॉट, 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 12.00 के औसत से वीरा स्पोर्ट्स खिड़कपाड़ा का टोटल पहुंचा है 24, 2 विकेटों के नुकसान पर। इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। खिडकपाडा गावातील एक आदरणीय क्रिकेटर
उमेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच अलीकडच्या आपण रात्रीमध्ये प्रभुदास अण्णा भोईर कडुकपाडा यांचं आपण या स्पर्धेमध्ये शुभागमन पाहिलं आणि त्यांच्या गावचा संघ इथे खेळतो. यस बिल्कुल 24 विकेट को नुकसान पर अब टीम का वाइस कैप्टन भावेश उल्वेकर मैदान में. कैप्टन साइल आउट हुए, टॉस के लिए आए थे, टॉस जीता, खिड़ुकपाड़ा ने बैटिंग ली. कुछ सोचने वाली बात है कि इनकी गेंदबाजी अच्छी है इसलिए बैटिंग ली. प्लानिंग अच्छी की है खिड़ुकपाड़ा ने अभी तक. स्क्वायर कट करने की कोशिश थी लेकिन मलंगगढ़ की शिरौली ये भी कम नहीं है. भोकरपाड़ा जो सबसे टॉप की टीम थी उसे अंतिम मुकाबले में शिरौली ने हराया और ये टीम आगे पहुंची. कमाल की गेंदबाज इनके पास और फील्डिंग के लिए शिरौली बहुत ही मशहूर है. सध्याच्या घडीला आपण पाहतो प्रवीण सर अगदी रायगड बनाम ठाणे हा आपण सामना पाहतो कारण शिरवली विरोधात खडूकपाडा हा बिग पाटल इथे पाहायला मिळतो. अगली पेशकश काउंटर अटॅक अगदी ऑन साईडला क्लिअर केलंय. चांगली दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. परेश गायकर ऑन फायर. अलीकडची रात सुद्धा फिल्डिंगच्या माध्यमातून परेशच्या माध्यमातून गाजली. भूषणनं चांगली कामगिरी केली ज्याच्या जोरावरती हा संघ सुपर 6 मध्ये पाहायला मिळतो. रोशन पिछले साल की जो भी विजेता टीम थी सब हार चुकी है. मतलब अब जो 6 टीमें मिलेगी ना पूरी नई टीमें जो पहली मर्तबा चषक उठाएगी. ये बात यहाँ पे मुझे नहीं लगी इस साल में. नवीन नवीन विजेता मिळेल या स्पर्धेमध्ये. अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा सध्याच्या घडीला आपण गवगवा पाहतो कारण त्या दर्जाचं रॉयल आयोजन इथे पाहायला मिळतं. लेकिन 6 टीमें 6 ट्रॉफी उठाएगी जिसमें खिड़ुकपाड़ा, शिरौली, सिद्दी, करौली, डोंगराचा पाड़ा, छिंदरन, उसाटने. देखिए ये 6 टीमें यहाँ पर ट्रॉफी उठाएगी और चैंपियन कौन बनेगा ये जरूर बताएंगे. लेकिन यहाँ से मेहमान आते हुए पालेश्वरी चषक नाइट रजनी के आयोजक और पालेश्वरी के दमदार सरपंच दिलीप शेठ वास्कर इनका यहाँ पे शुभागमन होता हुआ और उनके साथ अजय मोरावकर दादा. आइए आपका भी हार्दिक स्वागत है. किशोरजी पाटील सिद्धी करवले यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. भूषण पाटील 3 चेंडूंचा भेदक मारा जिथे 2 धावा इथे समर्पित केल्या जात आहेत. रोखले, थांबवले आणि जोरदार अपील पाहायला मिळते. स्ट्रॉन्ग अपील. अभी तक अपील चालू है शिरौली की. भावेश सबसे बड़ा बल्लेबाज है. उतनी बड़ी अपील की शिरौली ने लेकिन अंपायर पे अब ज्यादा प्रेशर ना दे. अंपायर्स कॉल, लास्ट डिसिजन. अगदी भूषण पाटीलचे आपण 4 चेंडू पाहिले जिथे 2 चेंडू आपण डॉट त्यात नंतर लगातार 2 एकरी धावा बनताना पाहिल्या. संघाची धाव संख्या विराट स्पोर्ट्स कडुकपाडा एकूण धावा 26. अगदी कासव छाप पद्धतीनं धावा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. इसी खिलाड़ी ने भोकरपाड़ा के खिलाफ 3 कैच पकड़े थे और इसी खिलाड़ी की गेंदबाजी तगड़ी रही थी. वो ये भूषण पाटिल है जिसने आखिरी मुकाबला जीताकर टॉप 6 में शिरौली को लाया था. 4 गेंदे, कमाल की गेंदबाजी. 2 गेंद बची है. सुपला मारने गए थे और ये बहुत बड़ी गलती. सीधा बल्ले से इन्हें खेलना था रोशन. सामने मारते तो बात बनती. शॉर्ट बॉल थी. शायद अगर ये स्क्वायर लेग पे मारने जाते तो ये छक्का लगता. ये लॉन्ग लेग पे मारने गए थे. नक्कीच अल्टी पलटी फटके खेळत असताना आपण भावेश पवारला पाहिलं परंतु इथे खिडुकपाडाचा भावेश उल्वेकर हा काढू दे जेलबादच्या स्वरूपामध्ये माघारी परततोय. इथे यांचं व्यासपीठावर आगमन आणि आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे पालेश्वरी पालेबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना लागोपाठ 2 टर्म सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते दिलीप शेठ वास्कर. त्यांच्या समेत युवा उद्योजक अजयदादा मोरावकर आणि संदीप शेठ मात्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपला आम्ही श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. किती पाहुणे येऊ देत आमचे महागुरु खंबेरेत. अगदी गोटच्या नाईट स्पर्धेमध्ये अगदी 3000 सन्मान. देखिए यहाँ पे चौंकाने वाली बात है. 3000 मेहमानों की नवाज किए थे और संतोष मात्रे, हमारे प्रदीप दादा होंगे, शैलेश माली, रमेश दादा जानते हैं कि महागुरु कितने ताकतवर है, उनमें कितने पावर है, पोटेशियम पावर है रमेश दादा. अंतिम गेंद बची है. खिड़ुकपाड़ा की परिस्थिति बहुत ही खराब है क्योंकि अब टीम का टोटल 26, 3 विकेट के नुकसान पर. लेफ्ट हैंड बैटर ऋतिक उल्वेकर. फेवरेट शॉट ऋतिक का. ऑन साइड पे खेलने की कोशिश. बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी की बहुत बड़ी गलती. आगे आए, गेंद बाउंस हुई, सीमा पार गई. 4 रनों के लिए बहुत खराब फील्डिंग. राज पाटील आपलं अधिराज्य गाजवण्याचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून तंतोतंत जारी होते. निवृत्ती पाटील काहीशे नाराज आहेत कारण चेंडूवरती हनुमंत उडी लगावणं खूप गरजेचं होतं. इस खिलाड़ी को जगह पे रुकना था. शायद आगे बढ़े थे तो और आगे आना था लेकिन वो पीछे डबल माइंडेड हुए और ये 4 रन मिले. ये 4 रन मायने रखते हैं खिड़ुकपाड़ा के लिए क्योंकि रनों की जरूरत है
रनों का अंबार, रनों का पहाड़ बढ़ाना है और स्कोरबोर्ड पे 3 ओवर का खेल समाप्त हुआ 10 के रन रेट से 30 3 विकेट। माजी सरपंच दिलीप वसरे श्रीराम ढोंगरे, ढोंगऱ्याचा पाडा, सन्मान्य मंगल ढोंगरे, मधुकर ढोंगरे, बजरंग ढोंगरे, ढोंगऱ्याचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि प्रकाश वाळगुसकर माजी सरपंच उपसरपंच पालेखुर्द आपलं आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत करतो। यानंतरची लढत असेल स्वर्गीय कुशालदादा पाटील गावदेवी ढोंगऱ्याचा पाडा विपक्ष युवा शिवयुवा प्रतिष्ठान सिद्धी करवली क्रिकेट संघ सुपर 6 मध्ये दोन्ही क्रिकेट संघ दाखल झालेले आहेत आणि विजेता क्रिकेट संघ मात्र सुपर 3 मध्ये दाखल होईल। हो टू कमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे आणि रोशन पाटील यांच्याकडे बोलूया। करंट रन रेट 10.00 के अवसर से 30 रन, आखिरी ओवर बची है और नितेश को धमाका करना होगा। नितेश को बहुत बार खिड़ुपाड़ा ने मौका दिया है लेकिन आज नितेश की परीक्षा है, अग्नि परीक्षा कि नितेश को साबित करना होगा कि प्लेइंग 11 में उनको हर बार क्यों चुना जाता है और वो क्या चीज़ है। ऋतिक नितेश की बल्लेबाजी देखने मिलेगी और आखिरी ओवर लेके गेंदबाज आदित्य मडवी। मजा आएगा दोस्तों, 6 गेंद दोनों टीम के लिए बहुत मायने रखते हैं। मध्यम गतीचा गोलंदाज आदित्य मडवी बॉलिंग ट्रॅक वरती। ओहो ताक्षणी आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण, आक्रमकतेने खेळतो नितेश भोईरच्या पाडमधून हा धमाकेदार प्ले में उसे बड़े स्क्रीन पर सभी दर्शकों के साथ देखते हैं। ये टूर्नामेंट की खासियत है, देखिए कितनी बड़ी स्क्रीन यहाँ पे फॉर्च्यून इवेंट ने उपलब्ध करके दी है। ये बहुत बड़ा आयोजन है दोस्तों, ये कहीं पे आपको ऐसा देखने नहीं मिलता MIDC में। एताक्षणी प्रेमात पडेल असे दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं। मनात घर करणारी माणसं अगदी त्यांची टॅगलाईन एताक्षणी प्रेमात पडेल आणि या फटक्याने देखील मनात घर केले सर्वांच्या। बहुत बढ़िया स्ट्रोक इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे चेहरा नितेश का बल्ला माशाल्लाह आग उगलता हुआ और जबरदस्त बल्लेबाजी। अगली गेंद, ओ शॉर्ट गेंद, लेग कटर बॉल, ये क्या हुआ देखिए, डबल माइंडेड बल्लेबाज हुए, डबल माइंडेड फील्डर भी हुए। अगदी लेग कटर चेंडूतील सफर गेला, त्या ठिकाणी सज्ज होता नितेश भोईर। प्रवीण सर, अगदी आपण आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये या दर्जाचा आपण काहीसा फटका खेळताना आपण खेळूना पाहतो। टेंटेटिव्ह स्थितीमध्ये खेळू की नको खेळू, खेळू की नको खेळू, या द्विधा मनस्थितीमध्ये अगदी फक्त एकच धाव प्राप्त केली जाते। इस गेंदबाज के पास रफ्तार नहीं है लेकिन इसका दिमाग बहुत तेज है, कितना धीमी गति के बॉल कर रहे, लेग कटर डाल रहे और इतनी ज्यादा लेग कटर है कि मैं कहूंगा नॉर्मल नहीं है, नॉर्मल से भी ज्यादा लेग कटर है। अगदी डेंजर गोलंदाजी विक्रमादित्य गोलंदाजी आदित्य मडवीच्या माध्यमातून धावत संख्येला रोख लावण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जात आहेत। 37 धावा धाव पुस्तकावरती 3 फलंदाजांचा खात्मा। अद्भुत मुकाबला, जो भी जीतेगा सीधा जाएगा टॉप 3 में। यह टॉप 6 का मैच है, यानी सेमीफाइनल और फाइनल के नजदीक, लकी ड्रॉ के नजदीक। इस बार धीमी गति की बॉल बल्ले के किनारे पे लगी, ऋतिक उल्वेकर अपने फेवरेट जोन में खेल रहे, उनको वो जोन बहुत पसंद है। फाइन लेग, लॉन्ग लेग सीमा पार, 4 रनों के लिए चौका। इथे आला चौकार, अगदी सुदर्शन पाटील त्या ठिकाणी सज्ज होता। खराब फील्डिंग करे शिरोली अब टॉप 6 में, इससे पहले भी 2 चौके छूटे, ये भी चौका छूटा और ऋतिक लगातार 2 चौके उन्होंने मारे। कमाल की बल्लेबाजी रोशन, ऋतिक को कोई नहीं बोलेगा। सिद्धि करोड़ नाइट रजनी में जब एक गेंद पे 2 की जरूरत थी मोरबे के खिलाफ, तो इसी बैटर ने चौका मारा था और वो पूरी रात ऋतिक के नाम पर हमने देखी थी। नक्कीच अगदी इनायत नंबर 5 हाई फाय फटकेबाजी, ऋतिक उल्वेकर ऑन फायर, पाठोपाठ लगातार 2 चौकार, चौके पे चौका, चौके पे चौका, हीरो बनने का मौका। ऋतिक उल्वेकर या फलंदाजाकडून आक्रमक शैलीचे फटके येत आहेत। वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार। ऋतिक उल्वेकर, देखिए MRDC में एक और टीम अब मजबूत बनती जा रही है, जिसका डंका बजाए वो है खिड़ुकपाड़ा। पिछले 5 सालों से ये टीम ज़्यादा देखने नहीं मिली, सुनने नहीं मिली,
लेकिन देखिए इनके युवा खिलाड़ी अब इतने अत्युत्तम फॉर्म में आए कि इस गाव का नाम अब चर्चा में है टेनिस क्रिकेट में. अगदी बॅकफूटला जात तो हुक करण्याचा प्रयत्न राहिला, त्याच्यावरती अगदी दर्जेदार आपण फटका पाहिला जिथे आपण 6 धावा बनताना पाहिल्या. आदित्य मडवी विरोधात आक्रमक शैलीचे फटके येत आहेत. धावा आता प्रचंड महावेगानं पुढे मार्गस्थ होत आहेत. 47 रन्स, 3 विकेट लॉस, टीम खिडूकपाडा. लास्ट 2 बॉल, लास्ट ओवर. आदित्य ऋतिक उल्वेकर के सामने सुपर बैटिंग. ओ वंस अगेन लॉफ्टेड स्ट्रोक हवा में, ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई ज्यादा होगी, जी नहीं अंदर है. और यहां से ऋतिक उल्वेकर की ये पारी समाप्त होती हुई. मलंगडाला मुक्ती दे. अगदी या जय गो जय नारा पाहायला मिळतो. अगदी दुर्गाडी किल्ला हा मुक्त झाला. आता मोहीम आहे सी मलंगडाची. क्या बात है, बिल्कुल जबरदस्त रोशन अपने कहा. श्री मलंगड बहुत ही खूबसूरत है, बहुत ही ऊंचा है और उसी ऊंचाई को चूमने वाली ये शिरौली टीम भी है. मलंगड से आई है. मैंने कहा जो टॉप 6 में 6 टीम है उनमें से अगर छिंदरन टीम को हम थोड़ा साइड में करें तो 5 टीमें बिल्कुल नहीं है. छिंदरन तो हमेशा बालरापाटी चषक में जीतती आई है, इस बार भी वो जीती ट्रॉफी उठाएगी. लेकिन 5 नई टीमें पहली मर्तबा मिली जिसमें खिडूकपाडा, शिरवली, डोंगरचापाडा, सिद्धी करवले और उसाटणे का जिक्र होगा. नक्कीच अगदी नवीन विजेता कदाचित मिळू शकतो. त्या दिशेनं प्रत्येक संघाची काहीशी मोहीम आहे, परंतु मोहीम कोणत्या संघाची फत्ते होईल हे सुद्धा पाहावं लागेल. ओहो, अद्भुत, अविस्मरणीय, अनाकलनीय राउडी फटका. ओ माय गॉड, व्हाट अ शॉट मैन, सुपर. ये बल्लेबाजी और ये स्ट्रोक नहीं देखने मिलते, दुर्लभ, रेयर है बहुत. और इसे एक्शन रिप्ले में वापस देखते हैं. 2 छक्के इस ओवर में आए और एक कमाल की बल्लेबाजी. तारीफ लायक. ऋतिक आउट हुए लेकिन ऋतिक के तरह ये शॉट इस बल्लेबाज ने खेला है. अक्रॉस द लाइन स्टंप छोड़ के खेला और फाइन लेग लॉन्ग लेग के बाहर. अद्भुत, गगनचुंबी, अविश्वसनीय. सन अँड शाईन सूर्यकुमार स्टाईल हा फटका केला. ज्या दिशेने खेळाडू कक्षेकडे या खेळाडूंची वाटचाल राहिली, धमक दाखवत आहेत आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पाहिल्या. 53 जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची आवश्यकता आहे शिरवली टीमला. थँक्स रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे. इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला शिव युवा क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ यजमान स्वर्गीय विशाल खुशालदादा पाटील गावदेवी ढोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघ, या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक इथे संपन्न होईल. नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करत आहोत 100 किंग मेकर सरकार म्हणून संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष मात्रे, त्यांच्या समवेत सिद्धी करवले गावचे सुप्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ मडवी आणि खेरणे गावातील किंग मेकर प्रदीप शेठ माली या त्रिवेणी संगमला आमच्या श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. गिरीश मात्रे रायगड भूषण पुरस्कार याने सन्मानित असणारे मंदाबाई किल्ले, नवतिका फेम डान्सर यांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे. तर निश्चित स्वरूपात मंदाबाई शिकलेली नव्हती का हे गीत आपण नेहमी ऐकलं, त्यांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे. समीर दादानी इथे इन्फॉर्मेशन आम्हाला दिलेली आहे. नाणेफेक इथे संपन्न होईल. चला, नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. रमेश मडवी सिद्धी करवले या संघनायक डोंगराचा पाडा विपक्ष सिद्धी करवले रमेश मडवी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत आणि सिद्धी करवले गावातील एक उद्योजक आहेत. त्यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. त्यांच्या समवेत सिद्धी करवले क्रिकेट संघ. याच बघा, लक्षात घ्या, इथे आयोजकांनी पहिल्या रात्र देखील अनाउन्समेंट केली होती की सुपर 6 पर्यंत धावा काउंट होतील. टॉप 3 आणि फायनलच्या मॅचचा धावा काउंट होणार नाही बाईकसाठी. येस मागरो. तर सिद्धी करवले क्रिकेट संघ या बघा, इमिजिएटली यायचे तुम्हाला. तर तत्पूर्वी इथे नाणेफेक केली जाणार आहे. मान्यवरांचा
सन्मान आता मात्र इथे केला जाईल. प्रथमतः आपण इथे सन्मान करणार आहोत सिद्धी करवले गावातील सुप्रसिद्ध उद्योजक रमेश मणिबी साहेब. शून्यातून विश्व कसा निर्माण केला जातो, शून्य म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा जन्म हा शून्यातूनच होत असतो, असे शून्यातून विश्व निर्माण करणारे आर्थिकदृष्ट्या रमेश मणिबी साहेबांचा यथोचित सन्मान सुद्धा इथे केला जाईल. प्रथमतः इथे नाणेफेक केली जाईल. रमेश मणिबी साहेब आपण नाणेफेक करावी. त्यांच्या समेत आपण पाहतो अंड्रे किंगमेकर सरकार, संतोष मात्रे, किंगमेकर प्रदीप माली सरपंच बघा टेलसाठी आवाज दिलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल प्रदीप नाणेफेक जिंकलेले निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय डोंगरेचा बडा क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाचे संघटक या इथे फोटो शिक्षण होईल. लगेचच मान्यवरांचा आपण सन्मान करू. मंदाबाई समीरने आम्हाला माहिती दिली की मंदाबाई शिकलेली नव्हती का, हे नृत्य खूप गाजलं, संगीत गाजलं खऱ्या अर्थाने आणि त्यांचे कलाकार सुद्धा काही क्षणातच या व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. या तत्परी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. या आमचा त्रिवेणी संगम यायच्या बघा मयदादा डोंगरे, बंटी फडके आणि त्याचबरोबर मयूरदादा या पण पंकज आपण यायचे आहे. आपल्या शुभास्य मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. प्रथमतः रमेश मणिबी साहेब यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. कारण माणसाची श्रीमंती या त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते. ते त्या माणसाने समाजामध्ये वावरत असताना, विचारांचा भसा जोपासत असताना आपण किती माणसं जोडली, ही माणसं जोडणारी माणसं आहेत बघा. आपली माणसं, आपल्या हक्काची माणसं अर्थात रमेश मणिबी, संतोष मात्रे आणि प्रदीपदादा माली या त्रिवेणी संगमचा यथोचित गौरव श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने केला जाईल. खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल आपल्याला देण्यात आलेला आहे. यानंतरचा सन्मान असेल 100 किंगमेकर एकच वादा संतोष दादा माजी सरपंच नितलस यांचा सन्मान इथे केला जाईल. आज 100 किंगमेकर सरकार म्हणून परिचित असणारे कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी अनेकांना मदत कार्य करण्याचं काम त्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने प्राप्त झालं आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल प्रदीपजी माली यांचा. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतो आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. यानंतरचा सन्मान असेल खेरणे गावामध्ये किंगमेकर म्हणून परिचित असणारे प्रदीप शेठ माली साहेबांचा यथोचित सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल. आणि आता बोलणार आमचे मित्र रोशन पाटील शिरवली आणि प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे बोलूया. स्टेप आउट ऑफ द मार्क आगे आके इस शॉट को खेला है रौनक वाइले ने और 4 रन यहाँ से मिलते हुए जीतने के लिए 54 का लक्ष्य. रिक्वायर रन रेट 13.50 रन पर ओवर. मेरे साथ फिर से एक बार जुड़े कमेंट्री बॉक्स में रोशन पाटील सर शिरवली. अगदी राईट मोर द विकेट मारा राहिला. अगदी स्टेप आउट होत हा फटका खेळा. विराट कोहली स्टाईल हा फटका राहिला. 4 रन्स. रेवनाथ वाइले. ओ व्हाट अ शॉट गुड फील्डिंग मिड ऑफ पे ऋतिक उल्वेकर. ऋतिक का जलवा चला है जिस तरीके से उन्होंने 2 चौके छक्के मारे, लेकिन ये कैच मिलने की जरूरत थी. तर इथे घोटगावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री विठ्ठलशेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. विठ्ठलशेठ पाटील साहेब आपलं स्वागत आहे. त्यांचे सुपुत्र निलेश पाटील यांना आपण पाहतो. आपले मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. रेवनाथ वाइले बहुत बड़े बल्लेबाज है. ऋतिक को कैच पकड़ने की जरूरत थी. कैच का नुकसान क्या होगा आइए उसे देखते. क्रॉस बैटेड शॉट और उसका नतीजा देखिए, परिणाम गुड फील्डिंग. ये देखिए रोशन, ये फील्डिंग का स्टैंडर्ड देखिए. मैंने कहा खिड़क पड़ा. पिछले अगर 5-6 साल पीछे जाए तो ये टीम कोशिश करते रही थी, लेकिन इस बार उनके अच्छे दिन आ गए. देखिए बुरे दिन का जो संघर्ष करता है बुरे दिनों में, वो आगे चल के अच्छे दिनों में तब्दील होते हैं. नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये दोन्ही संघांचा विजयी झोत हा खूप देखना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. ओहो भन्नाट वेग. पहिला बॉलिंग ट्रॅक वरती साहिल उल्वेकर या गोलंदाजाकडून, परंतु लाईन लेन मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. इथे राहिला व्हाईट बॉल. अशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिला, परंतु इथे रेफर केलाय. अंपायर कॉल. अंपायर्स कॉल डाउटफुल. उन्हें व्हाईट बॉल चेक करना है. पेंडिंग डिसिजन. तर स्पर्धेकरता इथे सिद्ध करवले गावातील उद्योजक रमेश मडवी साहेबांच्या वतीने 5,001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा मी श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने रमेश मडवी साहेब आपला आम्ही आभार व्यक्त करतो. संपूर्ण दानशूरदात्यांचा मनपूर्वक आभार. प्रदीप शेठ माली साहेबांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. डिसीजन पेंडिंग. थर्ड अंपायर चेक कर रहे. अंपायर्स कॉल फॉर द व्हाइट बॉल चेक कर रहे. थोड़ा इंतजार, वेट एंड वॉच. साहिल उल्वेकर बाइकर मैन वल्लभ के सरजमी पर बाइक जीती उन्होंने. भावेश बाइकर मैन ने देखिए, और ऑपोजिशन में भी
बहुत तगड़े खिलाड़ी है। रेवनाथ वायले की बात करें, तेजस मडवी, तो ये A1 जोड़ी है। अगदी काहीसा डॉट बॉल, अगदी दोन्ही संघांसाठी एक काहीसा आपण वेगळे पण साध्य करणार आपण सामना पाहतो, परंतु इथे पाहायला मिळतो अगदी डॉट बॉल। धावसंख्या 6 पाहायला मिळते। रेवनाथ वायले आणि तेजस मडवी हे फलंदाज इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत। राईट मुहूर्त विकेट मारा केलाय अगदी सेकंड स्लिप मध्ये, फर्स्ट स्लिप मध्ये आपण दर्जेदार झेल पाहतो आणि लागतोय पहिला दे धक्का। प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळेल। 900 900 गौशे येतील त्यांचं मनपूर्वक स्वागत। रेवनाथ वायले यहाँ से आउट हुए, तेजस मडवी अभी यहाँ पर बचे। और तर स्पर्धेकरता 100 किंग मेकर सरकार म्हणून परिचित असणारे माजी सरपंच नितल्या संतोष म्हात्रे साहेबांच्या वतीने स्पर्धेला 5000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आमच्या समालोचन ग्रुपसाठी 1500 रुपयाचं इथे कॅश प्राइज आलेलं आहे आणि डीजे मास्टर रोशन कडूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज संतोष म्हात्रे 100 किंग मेकर त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। सबसे ग्रेट संतोष शेठ, शैलेश शेठ माली साहेब विद्यमान सरपंच खेरेने यांच्या वतीने स्पर्धेला 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। रोशन पाटिल, देखिए ये मेहमान इतना इनाम क्यों दे रहे हैं, इसका कारण है कि ये जो उनके पैसे हैं ना अच्छे जगह पर इन्वेस्ट होंगे, मतलब समाज कार्य के लिए। आदिवासी वाड़ी में जो स्कूल का नूतनीकरण हो या फिर एजुकेशन सिस्टम स्ट्रांग बनाने, उसके लिए ये पैसे इन्वेस्ट होंगे। ये गोवा में पार्टी के लिए पैसे इन्वेस्ट नहीं होंगे रमेश दादा। ये पहला आयोजन है रमेश दादा और संतोष म्हात्रे, जहाँ पे यहाँ पे जो प्रॉफिट होगा आयोजनकर्ताओं को वो किसी गोवा या क्लब पार्टी में इन्वेस्ट नहीं किया जाएगा, वो अच्छे कार्य के लिए इन्वेस्ट किया जाएगा। सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, कला सांस्कृतिक कार्य के लिए इस्तेमाल किया जाएगा। समाज सेवा हीच ईश्वर सेवा मनी बालगत अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या संपूर्ण आयोजकांचा बोलबाला पाहतो, परंतु इथे रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल आहे आणि इथे वापर केलाय। अगदी काहीसा निर्णय इथे प्रलंबित पाहायला मिळेल। सन्माननीय दिलीप शेठ पाटील यांचे ते मनपूर्वक स्वागत केलं जाईल। मामाश्री आपलं मनपूर्वक स्वागत। बैटिंग टीम रिव्यू डिसीजन पेंडिंग चेक कर रहे हैं। यस, बैटिंग टीम के पास भी एक रिव्यू है, लेकिन व्हाइट बॉल के लिए रिव्यू नहीं है। अंपायर कॉल था वो, इसीलिए हमने रिव्यू दिया। दोनों टीम ध्यान रखे, लेकिन ये बीमर बॉल बल्लेबाज को चेक करना है। व्हाइट बॉल दिया अंपायर ने, लेकिन बल्लेबाज को नो बॉल क्यों चाहिए, क्योंकि उसमें फ्रेड बॉल मिलता है रोशन, वो एक प्लस पॉइंट होता है बल्लेबाज का। नक्कीच काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्यानं अगदी या उत्तरार्धामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। अगदी 54 धावसंख्येचं टार्गेट आहे प्रतिस्पर्धी संघासाठी आणि इथे पाहायला मिळतो व्हाईट बॉल पाहायला मिळतो। धावसंख्या अगदी 1 न पुढे मार्गस्थ होते। 7 धावा धाव पुस्तकावरती लागल्या जात आहेत। रेवनाथ वायले जो अगदी 4थ्या रात्रीतील अखेरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता। सन्माननीय रमेश शेठ मडवी रायल आयोजक आणि सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे या स्पर्धेतून इथे रजा घेत आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। गुड बॉलिंग, विराट स्पोर्ट्स के पैकर राहुल उल्वेकर गेंदबाजी कर रहे हैं, जिसने इस टीम को बनाया, इस टीम को बांध के रखा और इस टीम की पहचान है वो है राहुल उल्वेकर। पिछले 15 सालों से ये क्रिकेट खेल रहा है बंदा, बहुत ही अनुभवी है, बहुत ही एक्सपीरियंस वाला गेंदबाज है राहुल। 7 पे 1 टीम मलंगगढ़ की शिरौली। हवा में गेंद, मिस टाइमिंग, एलिवेशन की कमी है, मिड ऑफ नजदीक है, जज करेंगे। कैच ड्रॉप, 2 बार कैच छोड़ी है और ऐसी कैच छोड़ने की गलती ना करे। अगदी सिद्धेश त्या ठिकाणी सज्ज होते। एक आगलं वेगळं सिद्धांत मांडत असताना आपण राहुल उल्वेकरला पाहिलं, परंतु सोपा असा असेल सिद्धेशच्या माध्यमातून इथे मात्र सांडला जातो। खिड़कपाड़ा की फील्डिंग बहुत खराब हो रही है। ये सुपर 6 का मैच है, यानी यहाँ से जीतोगे सेमीफाइनल, फाइनल, इंपॉर्टेंट मैच है भाई। ये गलतियां ना करें, क्योंकि शिरौली को बार बार मौका दोगे तो आगे चलती ये टीम आप पे अटैक कर सकती है। मुकाबले में अब टोटल बनता हुआ 8 रन, जीतने के लिए 16 गेंदे 46 की आवश्यकता। दिल्ली दूर है, हवाई सफर, हवाई यात्रा करनी पड़ेगी, हवाई यात्रा करनी पड़ेगी। विकेट पे गेंदे, फील्डर नहीं पहुंचेंगे, मैच सिंगल मिलेगा। रोशन देखिए, गेंदबाजों की ताकत ज्यादा है, भले ही कैच छूटी है, लेकिन जिन बल्लेबाजों की कैच छूटी है वो बड़े स्ट्रोक नहीं मार पा रहे। अब गेंदे हैं 15,
रन चाहिए 45। अटॅकिंग बाणा पाहायला मिळतो प्रतिस्पर्धी संघाविरोधात हुलनी दाखवणारी गोलंदाजी राहुल उलवेकर या गोलंदाजाकडून समर्पित केली जाते. जितकी त्याची उंची तितक्या उंचीचा चेंडू त्याच्या माध्यमातून सफर केला जातो. पाठोपाठ लगातार 2 सिंगल रन्स पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल तैयार. तेजस मडवी ये पहला नंबर का गेंदबाज और बल्लेबाज है. ओपनर ओपन करता हुआ बढ़िया स्ट्रोक, मच नीडेड 6 लॉन्ग अप सीमा पर 6 रनों के लिए इसी बल्लेबाज की कैच छूटी थी और उसका नतीजा देखिए 6 रन. अगदी बहुचर्चित फटका खेळलाय आरोही स्पोर्ट्स जयमान शिरवली या संघानं आणि सांगतायत आई बाबांनी शक्ती दे, आम्हाला विजयाची महती दे आणि त्या दिशेनं काहीशी वाटचाल करण्याचा प्रयत्न शिरवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 14 गेंदे 39 चाहिए. नाम बनता नहीं, नाम बनाना पड़ता है. LBW विकेटों के बीचों बीच मिडल ऑफ द स्टंप तेजस मडवी की ये पारी समाप्त हुई. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. काय दर्जेदार आमच्या अंपायर पॅनल कडून अंपायरिंग पाहायला मिळते. अनिलजी टेंबे सर वलभ, हिरामनजी भोसले सर कर्णाला परिभाग आणि कैलासजी भोई सर आपटाको लेवाडा. गाडा अभ्यास है या त्रिमूर्ति ऑफिशियल अंपायर टीमचा. परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप तेजस मडवी खड़े थे. अंपायर ने देखा अक्रॉस द लाइन हुए थे और सीधा उंगली आसमान में. LBW बल्लेबाज तेजस आउट. जीतने के लिए 13 गेंदे 39 चाहिए. इस एक गेंद के बाद हम मंच पर गिरीश मात्रे जो यहाँ पर हमारे मेहमान आए उनकी तरफ चलेंगे. बहुत ही जबरदस्त कलाकार है. एक गेंद के बाद ये ओवर समाप्त होगी. ही स्पर्धा कलाकारांची आहे, ही स्पर्धा प्रेक्षकांची आहे, ही स्पर्धा पाहुण्यांची आहे. जी बिल्कुल, बहुत सारे कलाकार आए. पिछले 2 रातों में कई यूट्यूब स्टार आए और आज भी यूट्यूब स्टार सनी फड़के के प्यार की खातिर आते हुए. 13-39 यॉर्कर धीमी गति से गेंद को थोड़ा फिंगर रोल करके टर्न किया था राहुल ने और यहाँ से जोरदार टालिया. एक और अच्छे ओवर खिड़ूपाड़ा के लिए. 13 गेंदे 39 चाहे थे. अब जीत के लिए 12 गेंदे 38 यानी 19 रन प्रति ओवर. क्या बात है. तर सन्माननीय दिलीप पाटील चिंद्रण यांचं आगमन झालेलं आहे. दिलीप दादा आपलं स्वागत आहे. केशव पाटील सिद्धी करवले आपले स्वागत आहे. तत्परी मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. पालेश्वरी नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि वर्तमान स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच पालेबुद्रुक, अजयदादा मोरावकर युवा उद्योजक आणि संदीप शेठ म्हात्रे या त्रिवेणी संगमचा श्रीराम मित्र मंडळ, विठ्ठल रखमाई मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आपला इथे सन्मान केला जाईल. इथे सन्माननीय गिरीश म्हात्रे साहेब रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. 50 यूट्यूब अल्बम सॉंग्स आपल्याला बघायला मिळालं आणि खूप गाजलेलं खऱ्या अर्थाने जे गीत होतं, मंदाबाई शिकलेली नव्हती का, तिथे ते डान्सरच्या भूमिकेत त्यांना आपण बघितलं. द्रोणागिरी भूषण पुरस्कार, त्यानंतर मराठी मालिका 4, मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी काम केलं आणि आगरी कोली नाटक. भूषणदादा मनपूर्वक, गिरीशदादा म्हात्रे तुमचं आम्ही मनपूर्वक इथे सरसे स्वागत करत आहोत. की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन ही जन्माला आलेली माणसं या दिलीपदादा भास्कर, संदीपदादा म्हात्रे आणि अजयदादा मोरावकर. पालेश्वरी 5 तारखेला 5 फेब्रुवारीला प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा या शिलेदारांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी येणार आहे. हो टू कमेंट्री बॉक्स. यस, पहली गेंद लेग ब्रेक का सुल्तान भावेश उलवेकर. अपने लेग ब्रेक के लिए बहुत ही मशहूर है ये गेंदबाज. धीमी गति से गेंद करते, गेंद को हवा में टर्न करते, फिंगर रोल करके लेग ब्रेक ऑफ ब्रेक को साबित करते. बहुत ही बढ़िया गेंदबाज है. अगदी दर्जेदार आपण चेंडू पाहिला भावेश उलवेकरच्या अगदी भात्यातून. तरी ते अजयदादा मोरावकर पाले बुद्रुक यांचा सन्मानित केला जात आहे. युवा उद्योजक आणि ग्रामस्थ मंडळ चषक पालेश्वरी स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर. त्यानंतर संदीप शेठ म्हात्रे, गोविंद शेठ म्हात्रे साहेबांचे सुपुत्र आहेत. संदीप दादा या आपला सन्मान केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहली गेंद सिंगल, फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस फेंक दिया है. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ फील्डिंग. मैक्स कैच ऑफ द मैच. मुझे लग रहा है बेस्ट फील्डर की ट्रॉफी उनके पास, चलिए दीजिए उनको. सुनील त्या ठिकाणी सज्ज होता. अगदी दर्जेदार झेल पाहिला
अगदी झाडावरून सफरचंद पडावा आणि त्याच्यावरती झडप घालावी त्या दर्जाचा हा झेल होता. ओ कैच ऑफ द मैच बहुत खूबसूरत. मैंने कहा कि बेस्ट फील्डर की जो ट्रॉफी है इनके पास देनी चाहिए. मैक्स कमाल की फील्डिंग करते हुए दिल जीत लिया. कैच ऑफ द मैच. अगदी प्रत्येक पाहुण्यांना इथे कलाकारांना इथे सन्मानित केलं जातं. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सनीबाई फडके असतील, समीर शेठ फडके असतील, मयूर दाबणे असतील, या त्रिमूर्तींचं विशेष योगदान आहे. चलिए स्क्रीन पे वो कैच को देखते हैं. कैच ऑफ द मैच, बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट. पिछले 6 रातों में सबसे बढ़िया कैच पकड़े उन्होंने. और रोशन ने कहा कि एप्पल जिस तरीके से हम पेड़ से निकालते हैं वो नज़ारा देखने मिला. ये देखिए फॉलिंग स्वीप खेलना चाहते थे लेकिन धीमी गति की बॉल से बीट हुए. सन्माननीय धर्माजी पाटील, मामाश्री बंटी यांचे त्यांचे दिवस शुभागमन झाले. मामाश्री आपलं मनपूर्वक स्वागत. लढतीकडे लक्षवेधी कामगिरी केली जाईल जिथे 2 फलंदाजांचा खात्मा पाहिला. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येऊन ठेपतंय. अगदी 10 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता. सामना अजूनपर्यंत काहीसा बैलेंस पाहायला मिळतो. देखिए खिलाड़ी कोई खराब नहीं होता, उसका वक्त खराब होता है और आज बल्लेबाजों का वक्त खराब है. शिरोली टीम ने खिडूपाड़ा को बहुत ही कम आका और उसके बाद नतीजा देखिए 9 गेंद 37. रोखटोक भूमिका हरिभाऊ फडके यांचं मनपूर्वक स्वागत. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची राहिली समाप्ती. अटॅकिंग बाना. जबरदस्त गेंदबाजी. 4 गेंदों पे भावेश ने कोई 1 रन दिया महज और लाजवाब गेंदबाजी भावेश उल्वेकर. भाविटा, ओहो राहुल किस तरीके से विकेट कीपर कर रहे देखिए, कोई टेंशन नहीं उन्हें. और ये लेग ब्रेक का सुल्तान है दोस्तों. मैंने उनको कहा लेग ब्रेक का सुल्तान और ये देखिए कितना खूबसूरत लेग ब्रेक है. प्रचंड वेरिएशन इनके पास है. ब्यूटी विथ बॉलिंग. अगदी खुशाल पाटील यांचे पिताश्री कुणाल पाटील यांचे अगदी काकाश्री सन्माननीय माजी उपसरपंच शांताराम शेठ पाटील डोंगरेचा पाडा आपले मनपूर्वक स्वागत. 7 गेंद 37 चाहिए. 6 छक्के यहाँ पर मारने पड़ेंगे शिरौली को जीतने के लिए. 7 गेंद 37. चलिए सिंगल डबल से बात नहीं बनेगी क्योंकि भावेश की गेंदबाजी तेल का मचा. जोरदार तालियां भावेश के लिए. कमाल की गेंदबाजी. 2 ओवर में 38 रन चाहिए थे लेकिन इस गेंदबाज ने महज 2 रन दिए. अब जीतने के लिए अंतर है 6 छक्के 6 गेंदों पर. साऱ्या जगात है बोला जय श्रीराम. जय श्रीराम. जयघोष झाला पाहिजे कारण इथे सुद्धा पाहतो आपण श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित सन्मान्य माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025 हे पर्व आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. ओटो रोशन पाटील, प्रवीण टेंबे आणि त्यांच्या समेत असतील दिनेश बंधू दिनेश पाटील. हा त्रिवेणी संघ पाहतो ओटो कमेंट्री बॉक्स. भारत माता की. AIचा जमाना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि महागुरूंचे रेकॉर्डिंग भरपूर आता वाढत चालले आहेत. महागुरू लक्षात ठेवा DJ मास्टर तुमची नोकरी खाऊ शकतो कधी कधी. नाही निश्चित स्वरूपात यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला प्रसिद्धी सुद्धा मिळत असतं निश्चित स्वरूपात. यस डेफिनेटली. 6 छक्के मार रहे 6 गेंदों पर. हमारे साथ पिरतीचा गाव 2 इस गाने के फेम मंदबाई शिकलेल नव्हती कि इस गाने के फेम गिरीश मात्रे कोपरोली उरण यहाँ से वो यहाँ पर आए. उनका हम हार्दिक स्वागत कर रहे हैं. बहुत ही मशहूर कलाकार. पनवेल उरणचे भूषण आहे अगदी गिरीशजी मात्रे सर आपले मनपूर्वक स्वागत. अगदी कलाकारांचा सहभाग या स्पर्धेमध्ये परंतु या लढतीमध्ये अगदी काहीसा एकतर्फी बाण आहे परंतु एक चांगला दर्जेदार खेळ राहिला. सीमलंगड परिभागातील जयमान शिरवली या संघाच्या माध्यमातून अगदी MIDC परिभागातील तगडा संघ सध्याच्या घडीला एक चांगला संघ उदयाला आलाय आणि नाईट स्पर्धेमध्ये या संघाचा खेळ बहरलाय आणि हे पाहता अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी साहिल उल्वेकर पुढे सरसावले होते. अगदी काहीशी खराब फेकी पाहिली काहीसा नाराज आहे भावेश परंतु अगदी सामना आपल्या कब्जामध्ये. एक तरफा सामना है, कोई मजा नहीं है लेकिन दर्शक देखिए क्रिकेट के दीवाने और इस टूर्नामेंट के सबसे ज्यादा चाहते दर्शक आपको यहाँ पे देखने मिल रहे. एकमेव टूर्नामेंट है पूरे महाराष्ट्र पूर्ण भारत में जहाँ पे किसी भी इंसान का चेहरा बैनर पे नहीं लगा. ये भारतीय खिलाड़ियों के बैनर लगे दोस्तों. ये भारत की पहली टूर्नामेंट है क्योंकि यहाँ पे बहुत सारे पैकर हमारे साथ जुड़े होंगे लेकिन
जो भारत के जो सबसे बड़े खिलाड़ी जिन्होंने वर्ल्ड कप उठाया था उनके तस्वीरें मैच है। यहाँ पे राजकारण नहीं चलता, यहाँ पे चलता है मैच क्रिकेट, क्रिकेट ओनली क्रिकेट। अगदी सर्व धर्मही सर्व पक्षीय हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं। अगदी राजकारणांच्या चपला बाहेर काढत येथे पाहुणा वर्ग येतो, ही या स्पर्धेची खासियत आहे। जी बिल्कुल, 3 गेंदे बचे हैं, उसके बाद शिरोली टीम टॉप 6 से थोड़ी बाहर जाएगी और टॉप 3 में खिड़ुकपाड़ा आगे पहुंचेगी। बॉल तैयार, शॉर्ट बॉल, लेकिन बहुत देर हो चुकी है, कोई बात नहीं, गेंद सीमा पार 6 रनों के लिए। हो चुके हैं, लेकिन शिरोली टीम बहुत बढ़िया कोशिश की। एक नया चेहरा इस ट्रॉफी में जुड़ा, वो था मलंगढ़ से आई शिरोली टीम। निवृत्ति ने कोशिश अच्छी की, तेजस की कोशिश अच्छी थी, रेवुनाथ वाइले बहुत अच्छा खेले, लेकिन आखिरी क्षणों तक वो नहीं रुक पाए। वही कहानी थी कि टारगेट जितना बड़ा था कि बल्लेबाज वहां तक नहीं पहुंचे, लेकिन गेंदबाजी भी अच्छी हुई थी शिरोली की। नक्कीच निवृत्ती पाटील, रेवनाथ वायले यांची सेना अगदी सीमलंगड परिभागातून या संघाने बिलॉंग केलं आणि त्यांच्या क्रिकेट रसिकांचं कौतुक होणं रास्त आहे। अगदी 4थ्या रात्रीमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद त्यांच्या प्रेक्षकांचा पाहिला। आजही मोठ्या संख्येनं दोन्ही संघांचे प्रेक्षक आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत। विराट स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा इससे पहले सिद्धि करोले नाइट प्रतियोगिता में ट्रॉफी उठाई थी, उसके बाद पिछले हफ्ते वल्लभ नाइट में ट्रॉफी उठाई और अब ढोंगर सपाटा में टॉप 3 में पहुंची है। 3 चषक नाइट के इनके हाथों में इस सीजन में आ चुके अभी तक। नक्कीच कीर्तिवान ऐतिहासिक खेळ राहिला। नाईट स्पर्धेमध्ये या संघाचा खेळ हा चांगला बहरलाय आणि अंतिम टप्प्यामध्ये अगदी विजयाच्या समीप विजय महोत्सव साजरा करतोय विराट स्पोर्ट्स खिड़ुकपाड़ा। अभिनंदन। के सनी तुझंही स्वागत आहे। तत्पूर्वी आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये विराज